नमस्कार, मी प्रांजली. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत की सगळ्यांना वाटतं, म्हणजे जी काही जनजी आहे त्यांच्यावर, किंवा साधारण जनजीच्या थोड्या आधीची जी पिढी आहे त्यांच्यावर एक नेहमी आरोप केला जातो की यांना एकत्र कुटुंबात आवडत नाही, यांना वेगळं राहायला आवडतं, यांना विभक्त कुटुंब पद्धती आपल्याकडे आता उदयास आलेली आहे. तर बरेच लोक मला हा पण प्रश्न विचारतात की कुठली कुटुंब पद्धती ही योग्य आहे. म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती योग्य आहे की विभक्त कुटुंब पद्धती योग्य आहे. तर त्यापूर्वी मला सांगायचं आहे की संयुक्त कुटुंब पद्धती किंवा विभक्त कुटुंब पद्धती ही कोणती योग्य आणि अयोग्य असं मुळीच नाही. आपण त्या कुटुंबातील व्यक्ती कसे वागतात, त्यांच्यामधील संवाद कसा आहे, त्यांच्यामधील एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे, आदर आहे, भावना आहे, दुसऱ्यांच्या मनाला दिलेला एक सन्मान आहे, दुसऱ्याचं मन जाणून घेऊन ते किती वागतात, या सर्व गोष्टींवर तो कुठला संसार किंवा कुठलं कुटुंब सुखी आहे हे ठरतं. म्हणजे आपण विभक्त कुटुंब पद्धती जर बघितलं तर विभक्त कुटुंब पद्धतीचे कुठले फायदे आहेत, तर विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल की एक तुम्हाला सपोर्ट मिळतो, एक मॉरल सपोर्ट मिळतो, इमोशनल सपोर्ट मिळतो, देन फिजिकल सपोर्टसुद्धा मिळतो. म्हणजे आपण एक एक जर समजून घ्यायचं म्हटलं, जर मी म्हटलं की मॉरल सपोर्ट मिळतो. मॉरल सपोर्ट कसा मिळतो की नाही, तू करू शकतेस, या पद्धतीनं एक जाऊ दुसऱ्या जाऊला सांगते, किंवा जर सासू समजूतदार असेल तर ती सुनेला म्हणते किंवा सून सासूला म्हणते. त्याचप्रमाणे दुसरं आले इमोशनल सपोर्ट मिळतो. ती इमोशनल सपोर्ट म्हणजे काय की एखादी घटना घडली, वाईट घटना घडली, किंवा एखादा वाईट प्रसंग आला, किंवा एखादी ट्रॅजेडी झाली, एखादं संकट कुटुंबावर आलं, तर पूर्ण फॅमिली मेंबर्स एकत्र होऊन एकमेकांना धीर देतात की नाही, हे जे व्हायचं होतं झालं, पण आपण यातून पुढे जाऊ, आपण यातून करू शकतो. हा झाला एक इमोशनल सपोर्ट. थर्ड आहे की मी फिजिकल सपोर्ट बोलली. फिजिकल सपोर्ट मीन्स की 2-3 जावा आहे किंवा काही आहे, तर काय झालं ना की एखादीला बरं वाटत नाही, एखादी आजारी पडली तर दुसरी जाऊ ते काम करू शकते, किंवा सुनेला बरं नसेल तर सासू करू शकते, सासूला बरं नसेल तर सून करू शकते. या सर्व गोष्टी ज्या झाल्या त्या काय आहे, तर एकत्र कुटुंबाच्या फायदे आहेत. परंतु त्याचे तोटेही भरपूर आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत आपल्या मनाला जर समजूतदार कुटुंब नसेल तर आपल्या मताला काही किंमत राहत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये असं झालेलं आहे की सुनांना कुठल्याही प्रकारचे हक्क दिलेले नाही, त्यांना त्यांचं मत व्यक्त करता येत नाही. त्यावेळेस त्या स्त्रीची तिथे फार कुचंबणा होते, तिचं मन अगदी दूषित होतं, ती मनातून खचते, तिला त्या फॅमिलीने एक्सेप्ट केलं राहत नाही. किंवा एक्झाम्पलसाठी आपण घेऊ की 3 सुना आहे, 2 सुनांचं छान, 2 जावांचं छान पटते, तिसऱ्या जाऊचं नाही पटत, त्यावेळेस ती एकटी पडते आणि तिच्यावर एक मानसिक ताण येतो. किंवा बरेच कुटुंबामध्ये असंही होतं की नणंद असते, त्यावेळी जाऊ जरी नसली तरी नणंद आणि सासू एकत्र होतात आणि सुनेला त्रास देतात. याही घटना खूप साऱ्या आपल्या समाजात घडत आहेत. त्या बऱ्याच घडत आहेत, पण बोलायला तयार नसतात. ते म्हणतात ना की आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते कार्टं, असं म्हणून सासू लोक मुलीला सपोर्ट करतात आणि सुनेचा राग करतात. तर कुठे जायचं असेल तर बंधनं येतात की नाही, आपल्या घरची सून हे करत नाही, किंवा तुला झालं तर तीही जाईल म्हणेल, मग तुम्ही सगळ्यात जाणार का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे झाले संयुक्त कुटुंबाचे तोटे, की तिथे बरेचदा मन मारून सुद्धा जगावं लागतं. आता बघूया विभक्त कुटुंब पद्धती. तर विभक्त कुटुंब पद्धती, तर विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं की तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं. तुम्हाला जे करावं असं वाटलं, तुमच्या पद्धतीने तुम्हाला घर लावायचं आहे, कुणाला बोलवायचं आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, घरी कुठला व्यवसाय करायचा आहे, तुमच्या घरात
किंवा तुमच्या आयुष्यात जे काही डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे आहे ते तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीत घेऊ शकता. मला आणखी एक माझ्या पर्सनली असं वाटतं की जेव्हा हजबंड अँड वाईफचं म्हणजे नवरा बायकोचं जेव्हा भांडण होतं तेव्हा विभक्त कुटुंब पद्धती असेल तर ते लवकर मिटतं. कारण हे मी ऑब्झर्व केलं आहे. त्यावरून मी सांगते की त्यावेळेस नवरा बायको दोघंच असतात, त्यामुळं त्यांना मी सॉरी म्हटलंय म्हणजे मी काहीतरी खूप खालचंपणा घेतलाय असं वाटत नाही. त्यांना वाटतं ही माझ्यासाठी आहे, मी हिच्यासाठी आहे. तिलाही वाटतं की हा माझ्यासाठी आहे, मी हिच्यासाठी. ते सॉरी म्हणून किंवा लाडीगोडी लावून ते भांडण मिटतं. पण जर संयुक्त कुटुंब पद्धती असेल तर तसं होत नाही. ते एवढ्या लोकांसमोर बोलले मग मीच का सॉरी वगैरे, तर तिथं नवऱ्याने बायकोला म्हणायचं हे तर नाहीच आहे. किंबहुना तिथे बाईवर सुनेवर मॉडरेट केलं जातं की तू सॉरी बोल. त्याचप्रमाणे आत्ताच भांडलो होतो, आत्ताच हे बोलायला लागले चांगले, बाकीचे काय म्हणतील या गोष्टीचा विचार करूनही पुरुष मंडळी बाईचा रुसवा, बायकोचा रुसवा काढायला जात नाही आणि ती एकटी पडते. परंतु जर विभक्त कुटुंब पद्धती असेल तर तिथे थोडे भांडणं ही प्रत्येक हजबंड अँड वाईफमध्ये होणारच. तिथे तो तिचा रुसवा काढू शकतो किंवा ती त्याचा रुसवा काढू शकते. ती छान छान तिला वाटेल तसा एखादा पदार्थ त्याच्या आवडीचा म्हणून त्याला खाऊ घालून त्याचा रुसवा घालू शकते. पण विभक्त संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये हे पॉसिबल नाही आहे. तर हे झाले संयुक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे फायदे आणि तोटे. पण संयुक्त कुटुंब पद्धतीत जसं सपोर्ट मिळतो तसं विभक्त कुटुंब पद्धतीत काय होतं की छोटं मूल असतं, त्याला सोडून ती बाहेर जाऊ शकत नाही. नेहमी एंगेज राहावं लागतं, म्हणजे तिला घरची कामं पण करावं लागतं, ऑफिस पण करावं लागतं आणि त्या बाळाला पण सांभाळावं लागतं. तिला असं कुठे बाहेर जरी जायचं म्हटलं तरी मुलगा अगदी 8-9 वर्षाचा होईपर्यंत तिला सोबतच न्यावं लागतं. तिला कधी कधी कुठल्या प्रोग्रामला जायचं असेल किंवा एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर तिला मुलाला सोबतच न्यावं लागतं. पण जर संयुक्त कुटुंब पद्धती असेल तर ती त्याला सोडून जाऊ शकते. तर हे झाले संयुक्त आणि विभक्त कुटुंबाचे फायदे आणि तोटे. तर अशा बऱ्याचशा केसेस आहे की संयुक्त कुटुंबात राहतात पण आनंदाने राहतात, त्यांचं सगळं छान सुरू आहे. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्या कुटुंबातील त्या फॅमिलीतील जे काही फॅमिली मेंबर्स आहे त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे, त्यांची जडणघडण काय आहे आणि संयुक्त कुटुंबात प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो, सून या एका गोष्टीवरून ते प्रॉब्लेम्स निर्माण होतो. आणि विभक्त कुटुंब पद्धतीत जर आपण गेलो तर तिथे प्रॉब्लेम काय होतो की दोघांचे जर खूपच टोकाचे मतभेद झाले किंवा एखादा नवरा एका चुकीच्या मार्गाला लागला असेल तर तिला कुणाला सांगायला अशी एक आपली जवळची व्यक्ती नसते. हा एक विभक्त कुटुंब पद्धतीचा तोटासुद्धा आहे. आणि ज्यावेळी एखादा प्रसंग येतो, वाईट प्रसंग येतो, तेव्हा तिला समजून घ्यायला कोणीच नसतं. हा एक प्रकार आहे. बट दोन्हीही गोष्टी शेवटी जाऊन येतात त्या हजबंड अँड वाईफच्या रिलेशनशिपवर. जर हजबंड अँड वाईफ यांच्या दोघांवर जर विश्वास असेल, त्यांच्यातील प्रेम घट्ट असेल तर विभक्त कुटुंब पद्धतीत ते खूप चांगल्या प्रकारे राहू शकतात. त्याचप्रमाणे ते संयुक्त कुटुंब पद्धतीतही राहू शकतात. मी प्रांजली, फाउंडर ऑफ प्रांजल माइंड केअर, एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू. तुर्तास